आजच्या दिवसातील होणारी शेवटची आणि अंतिमची मॅच आहे. क्वार्टर फायनलचा हा 5 षटकांचा सामना. टॉस जिंकलाय पारगावनं. पहिल्यांदा बॅटिंगचा डिसिजन आणि बॅटिंगसाठी संघ तयार आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन बॉलिंग मार्कवरती आले ते ज्ञानेश्वर. पिंपरीची टीम मैदानावरती. माहित आहे प्रतिस्पर्धी स्ट्रॉंग आहे, मात्र एक चांगला खेळ दाखवावा लागेल. टीम एक चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन तुम्हाला 5 ओव्हरमध्ये ठेवावं लागणार आहे. विशाल मोरे, महाराष्ट्र पोलीस. बॅट जर तळपली तर ती ऐकत नाही, थांबत नाही आणि चांगल्या गोलंदाजांचा करदान काळ ठरलेला खेळाडू आहे. पहिल्या बॉलवरती आपण पाहतो थोडंसं ट्रिगर मुवमेंट करत चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात पहिली स्लिप उभी करून ठेवलेली आहे. पहिला चेंडू ज्ञानेश्वर यांचा सदिक लाईन लेंथ अचूक टप्प्यावरती आपण बॉल ठेवलाय. एक चांगली गोलंदाजीचा आपण पाहतो. खेळाची सुरुवात मात्र आपण पहिल्या बॉलवरती आत्मविश्वास वाढवणारा चेंडू ठरेल. विशाल मोरे. हा बॉल पुन्हा एक स्विंग मिसची कहाणी. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव टाकलेत महाराष्ट्र पोलीस विशाल मोरेंना. 5 षटकांचा खेळ आपण पाहतो आतमध्ये आणि त्यातले पहिलं षटक ज्ञानेश्वर यांचं. पहिले 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेले आहेत. पहिले 2 चेंडू सदिक लाईन अँड लेंथ अचूक टप्प्यावरती आहेत. हा चेंडू यावेळेस विशाल मोरे. हा चेंडू यावेळेस मात्र टायमिंग चांगला केलाय आणि बॉल मारलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावा. षटकार. दोन चेंडू निर्धाव होते. तिसऱ्या चेंडूवरती मात्र मागितला एक मोठा षटकार विशाल मोरे. बॉल पुन्हा एकदा भारेच्या वेगातच ती बॅट फिरली. मात्र पुन्हा एक चांगला लाईन वरती चेंडू आहे. 4 चेंडू टाकून झालेले आहेत, त्यापैकी 3 निर्धाव आहेत. एक षटकार. 6 धावा धावपलक्यावरती. मिडविकेट मध्ये खेळलेला बॉल आहे. मिडविकेट बुडेल. 2 धावांसाठीचा एफर्ट्स प्रयत्न दाखवतील आणि 2 धावा येतीलही. 2 धावा. 2 धाव्यांनी धावपलक्यावरती खेळ पुढे येतोय 8 वरती. आठ धावा 5 चेंडू मध्ये. 3 संघ ऑलरेडी आतापर्यंत 3 गावं अशी आहेत की जी उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र आहेत. 4था संघ यामधला विजेता येईल आणि उद्या 6 मॅच होणार आहेत. उद्या 6 मॅच होतील. पहिल्या दिवशी माळेगावची टीम उपांत्यपूर्व फेरीसाठी क्वालिफाय झाली. दुसऱ्या दिवशी संघ आला उपांत्यपूर्व फेरीसाठी नेरा लॉयन्स आणि काल टीम आली आहे बक्षीसपात्र फेरीमध्ये आभाळवाडी स्पोर्ट्स क्लब. आजची टीम कोणती आहे यासाठीची आपण पाहतो मॅच. उद्या एक आयकॉन तुम्हाला टीम मध्ये दिसेल आणि चिअर गर्ल्स सुद्धा उद्या मैदानावरती असणार आहेत. नृत्याचा एक अद्भुत आविष्कार उद्या तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल. एक ओव्हरचा खेळ टाकून पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावपलक्यावरती आहेत. षटक क्रमांक 2 ची सुरुवात होते. विकास सुरवसेना पहिला बॉल फेस केला. कॉलिंग चांगलं होतं, मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा त्यावरून चांगलं दिसलं होतं. पिंपरी टीमनं सुद्धा आपली सगळी ताकद या मॅच मध्ये पणाला लावलेली आहे.
आणि या मॅचमध्ये एका मोठ्या टीमला पराभूत करण्याचा मानस पुराशी बाळगून आतमध्ये खेळतोय संघ. विशाल विशाल मोरे ऑन स्ट्राईक एनला. या ठिकाणी उपस्थित होत आहेत पैलवान संग्राम भैया धुमाळ हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा मी या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. विकास सुरवसे धावबाद झालेले आहेत. विशाल मोरेला आपण पाहाल पुन्हा एकदा स्ट्राईक एनला 13 धावा. बॉल मिड विकेट मध्ये आणि मिड विकेट बॉल लाईनच्या बाहेर 6 धावा येतील. राजू दादा धुमाळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. षटकार ठोकलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बॉल पुन्हा एकदा वाईड लाईन वरती जा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. थोडं ट्रिगर मुवमेंट आणि 3 स्टंप कव्हरच होते. मात्र यावेळेस मात्र तो चेंडू व्यवस्थित बॅट वरती मिळेल होताना दिसला नाही. मिळेल झाला नाही. 19 धावा धावपलकीवरती आहेत. 19 धावा धावपलकीवरती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना बॉल पुन्हा उडवलाय. उंच आकाश मार्गाने खेळण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षकानं झेल सोडून दिलाय.
धावा जेवढ्या पळून आले तेवढ्या घेतल्या जातील. इथे फक्त एकच धाव आहे. 1.5 षटकांचा खेळ टाकून पूर्ण होतोय. 20 धावा धावपलकीवरती आहे टीम तुकाई पारगाव. झेल सुटला टीम आणि एका मोठ्या खेळाडूचा झेल आपल्याकडून सुटलेला आहे. अशा चुका करायला तुम्हाला या मॅच मध्ये अजिबात परवानगी नाही, कारण क्वार्टर फायनलचा खेळ खेळताय. दोन षटकांचा खेळ टाकून पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती धावा बनवल्या गेल्या त्या 20. दोन षटक पॉवर प्लेची टाकून पूर्ण झालेले आहेत. 10च्या सरासरीनं 20 धावांवरती टीम तोकाई टायगर्स पारगाव येऊन थांबते. पिंपरी खुर्द बरोबरीत मॅच सुरू आहे. षटक क्रमांक 3 आणि तिसरं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती केतन. चला 5 ओव्हरची मॅच आहे टीम, थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. विशाल मोरे आणि पुन्हा हा बॉल 6 धावांचा मोठा स्ट्रोक षटकार. पहिल्या चेंडूवरती एक मोठा बहारदार षटकार आलाय. पुन्हा एकदा विशाल मोरे तयार आहेत आणि हा बॉलही उंच आकाशातूनच सीमारेषेच्या बाहेर जाईल. अजून एक षटकार, 6 धावा. धावसंख्या वाढतीये. धावपलक्यावरती 32 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 32 धावा धावपलक्यावरती. ज्या खेळाडूचा झेल सोडलाय त्या खेळाडून आता पुढे एक रौद्र रूप धारण करत आपल्या बॅटनं एक विस्फोटक बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे. एक चूक किती बागडी साबित ठरू शकते तुम्ही या मॅच मध्ये, कारण झेल सुटणं आणि त्यानंतर आता या धावा सुरू होणं ही नुकसान करणारी गोष्ट राहू शकते. ती म्हणजे पिंपरी खुर्द संघासाठी. 32 धावा धावपलक्यावरती 2.2 षटकांचा खेळ टाकून झाल्यानंतर 32 पूर्ण आहेत. फ्लोर लेनचा चेंडू तो डाऊन दी ग्राउंड दिसलाय. तटरक्षक मागे एकच धाव त्या चेंडूवरती येईल. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगचा डिसिजन घेऊन आतमध्ये उतरणारी टीम 2.3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा या ऑनबोर्डवरती पुढे. तुकाई टायगर पारगाव एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विकास सुरवसे धावबाद होताना दिसले होते. जितेन शेळके त्यांची जागा भरून करण्यासाठी बॉल मिड विकेट मध्येच. पुन्हा एक चांगलं कलेक्शन, एक धाव तिथे. एका धावेने धावपलक पुढे आणण्याचं काम तर काही मध्ये मोठे स्ट्रोक सुद्धा तुकाई टायगर्सनं दाखवलेले आहेत. एक माफक धावांवरती प्रतिस्पर्ध्याला थांबवायचं आहे, हे मात्र ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी लागेल. पिंपरी खुर्द चेंडू वाईट लाईन वरती ठेवण्याच्या प्रयत्नात डीप थर्डमॅन मध्ये बॉल. एकच सिंगल आली. एका धावेच्या बरोबरीत धावपलक पुढे. 35 धावा 2.5 षटकांचा खेळ टाकून पूर्ण होतोय. 35 धावांचा आकडा धावपलक्यावरती आहे.
3 षटकांचा खेळ टाकून पूर्ण झाला. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. तुकाई टायगर्स पारगाव करतोय पहिल्यांदा बॅटिंग. पहिल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती 36 धावा पूर्ण केल्या टीमने. 36 धावांचा खेळ. शेवटचे 12 चेंडू आपण पाल मॅच मध्ये शेष आहेत. चौथं षटक सुरू होतंय. चौथ्या षटकाचा बॉलिंग मार्कवरती सुरुवात करतील ज्ञानेश्वर. याच तालुक्यातली टीम आहे पिंपरे खुर्दचा संघ. दौंड तालुक्यातली असणारी पारगावची टीम आहे. चौथ्या षटकाला सुरुवात होते. पहिला बॉल आपण पाल धाव एक देईल. एका सिंगलनं पुन्हा एकदा स्ट्राईक घेतला विशाल मोरेंना आपण पाल स्ट्राईक आहे. आतापर्यंत 37 पैकी 33 त्यांनी बनवलेले आहेत. हा बॉल कव्हर मध्ये. हा बॉल मात्र जाईल कव्हर सीमारेषा ओलांडून पार. आणि या बॉलवरती धावा येतील त्या 4. पुन्हा एक खणखणीत चौकार. एक्केचाळीस धावा. 41 धावा धावपलक्यावरती आहेत. या षटकामध्ये आपण पाल पुन्हा एकदा धावा गोळा करायचं काम करत असणारे विशाल मोरे एका जीवनदानाच्या साह्याने आपण पाल मदतीने आपण आतमध्ये बघताय. बॉल यावेळेस मात्र व्यवस्थित बॅटवरती चेंडू मिडल नाही होत आहे. पुन्हा एकदा विशाल. चौथं षटक आहे. यानंतर अजून एक ओव्हर येणं बाकी आहे. आई बॅकफुटवरती सरकत चेंडू समोर क्षेत्ररक्षक उभेत. दुसऱ्या धावेसाठीच्या प्रयत्नात दोन धावा आलेत. चेतन शेळके धावबाद होताना वाचलेला आहे. हे 2 धावा त्या चेंडूवरती. 43 ऑन बोर्ड. 43 धावांचा खेळ. अगदी शांततापूर्व वातावरणामध्ये मॅच आहे. कुठे गडबड गोंधळ तुम्हाला या मॅच मध्ये दिसणार नाही. आणि 43 पर्यंत आतापर्यंत तुकाई टायगर्स पारगाव येऊन थांबलेली टीम आहे. हा चेंडू पहिला स्लिप. पहिल्या स्लिप मध्ये चेंडू थोडा फंबल तिकडे होताना दिसला. एकच सिंगल तिकडे येते. एका धावेच्या बरोबरी धावपलक पुढे. 44 आहे. 3.5 चा खेळ संपलाय. 3.5 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू जितेन शेळके. हा बॉल सर आउट ऑफ दिस पार्कला उडवून टाकलेला. डिस्पॅच केला लाईनच्या बाहेर. 6 धावा. चार षटकांचा खेळ टाकून पूर्ण होतोय. 50 धावा पूर्ण आहेत. 50 धावांचा आकडा धावपलक्यावरती.
फुल टॉस चेंडू आणि हा फुल टॉस चेंडू फुल ट्रोल करून टाकलाय. 6 धावांचा पुन्हा एक मोठा स्ट्रोक. किरण बॉलिंग मार्क वरती पहिला बॉल 6 धावांसाठी. 56 धावा धावपलक्यावरती पूर्ण झालेल्या आहेत. छप्पन्न धावा धावपलक्यावरती शेवटच्या षटकाची सुरुवात. पहिल्याच बॉलवरती षटका ठोकत खेळ पुढे आणण्याचं काम. A ball back to the bowler. 4 रन. तिसऱ्या पंचांची मदत आलेली आहे. साठ धावा आणि विशाल मोरे या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक विशाल मोरे यांच्या बॅटमधून. 3 अर्धशतक त्यातलं हे तिसरं विशाल मोरेंकडून. हा बॉल पुन्हा विशाल मोरे मारतायत आणि बाहेरच मारतायत. हे तिसरं अर्धशतक तुम्हाला बघायला मिळालंय. झेल सुटल्यानंतरच हे रौद्र रूप आलं पुढे. षटकार. हे अर्धशतक तुम्ही बघताय ऑन स्क्रीन वरती विशाल मोरे. प्रगतशील शेतकरी किरणदादा समगीर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा मी या स्पर्धेत स्वागत करतो. दोन धावा आलेत. 74 धावा धावपलक्यावरती. तो काय टायगर्स पारगाव.
विजयासाठी बनवायच्यात 77 धावा पिंपरे खुर्द टीम. उद्या फायनलसाठी आपल्याला प्रमुख आकर्षण या स्पर्धेसाठी बघायला मिळणार आहे. ते म्हणजे चेअर गर्ल्स तुम्हाला उद्या या मैदानावरती काम करताना दिसतील. आणि उद्या 4 संघ जे आजपर्यंत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरलेले आहेत, ज्या सेमीफायनलसाठी टीम गेलेल्या आहेत, त्या 4 टीम्स उद्या इथे येतील. आणि उद्या सकाळी बरोबर 10 वाजता आपण पहिला सामना सुरू करतोय. आपल्या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलर अवॉर्ड आपल्या टुर्नामेंटसाठी स्पॉन्सर करणारे विजयकुमार मैपितरावजी धुमाळ, माजी व्हाईस चेअरमन श्रीनाथ मस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि माऊली पंक्चर वर्क्सचे ओनर आबू घोडसे हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. विजयासाठीचं टार्गेट 77चं पहिले 2 सलामीचे बॅटर तयार आहेत. यश शिंदेकडे पहिलं षटक. यश शिंदे पहिलं षटक घेऊन बॉलिंग मार्कवरती धावण्यासाठी तयार आहेत. पहिला चेंडू 1 धाव येईल. रिक्वायर्ड 100 लक्षात घेताना आपण रिक्वायर्ड 100 लक्षात ठेवतच पुढे चालायचं टीम की एका ओव्हरमध्ये प्रति षटक पाठीमागे आपल्याला किती धावांची आवश्यकता आहे. आणि ते रिक्वायर्ड 100 रनी जर तुम्ही मेंटेन ठेवू शकला तर मग विजयाच्या दिशेनं जाणं सोपं राहील किंवा ते टार्गेट अचीव्ह करणं सोपं जाईल. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 1 धाव आहे. यश शिंदे
पहिलं षटक आज सकाळपासून तुम्ही बघितलंय, पहिलं षटक त्याकडेच आहे. कव्हरमध्ये खेळलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक मागे उभा करून ठेवलाय. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पहिली 2 पॉवर प्लेची षटकं चांगली खेळली ना पिंपरी खुर्द, तर मग या मॅचमध्ये कमबॅक करणं, माघारी येणं सोपं जाणार आहे. मात्र पहिल्या 12 चेंडूमध्ये मग धावा किती गोळा करतो तुम्ही, यावरती तुमचा प्रवास बराचसा अवलंबून राहील. चेंडू पुन्हा शरीरापासून दूरवरती ठेवले जात आहेत. बॉल बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलेला आहे. इट्स अ फेअर बॉल. फेअर बॉलचा कॉल आणि पुन्हा एकदा कॅल्क्युलेशनमध्ये बदल. यश बॉल कव्हर पॉइंट मध्ये विकास सुरवसे ईस्टर्नच्या पाठीमागे 1 धाव. तीन धावा धावपलक्यावरती. एक षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 3. चोवीस चेंडू बनवायच्या 74 धावा. 24 चेंडूमध्ये 74 धावांची आवश्यकता खेळ जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. बॉलिंग मार्क वरती विकास सुरवसे आलेत. पहिला चेंडू विरुद्ध दिशेने हा फटका शॉट अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नात गेला होता. बॅटर 1 धाव. 4 पूर्ण झालेले आहेत. 4 धावा आतापर्यंत टीम बोर्डवरती आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक आता सुरू झालेलं आहे. विकास सुरवसे. ही बॉल विकास सुरवसेचा डॉट आहे. ही पूर्ण व्यावसायिक गटात क्रिकेट खेळणारी टीम झालेली आहे तयार, कारण प्रोफेशनल प्लेयर्स तुम्हाला या स्पर्धेत टेनिस बॉल क्रिकेटचे बघायला मिळतील. आजही 4-5 खेळाडू तुम्हाला बघायला मिळतील. या टीमच्या आज बाहेर गावी बाहेरच्या टीममध्ये याचा आयकॉन म्हणून खेळण्यासाठी जातात. विकास सुरवसेही त्यामधलं एक मोठं नाव आहे. आज तो या टीमचा भाग आहे. मांडवगण फराटामधल्या एका मोठ्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर बाईक विजेता आहे. आज सागर ताकवण्याची सुद्धा अनुपस्थिती टीममध्ये दिसलेली आहे. तो कदाचित या मॅचसाठी अवेलेबल नाही आहे. सागर ताकवणेंना जितेन शेळके यांनी आज आणलं नाही. कदाचित उद्या दिसतील सागर ताकवणे. आज एक कामानिमित्त कदाचित बाहेर असेल सागर, मात्र उद्या कदाचित ते दिसतील. 2-3 खेळाडूंची अनुपस्थिती आहे. तुम्हाला आज अनिकेत ताकवणे दिसला नाही. अनिकेत ताकवणेकडे एक टू व्हीलर बायकर मॅन 6 आत्तापर्यंतच्या मोठ्या अवॉर्ड्स आपल्याकडे ठेवणारा 5-6 टू व्हीलर बाईक जिंकणारी टीम अर्थात अनिकेत ताकवणे आज त्या टीमला ती मिस करते. अनिकेत ताकवणे. टायगर क्षितिज दिवेकर आज टीममध्ये नाही आहे. त्या खेळाडूकडे मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक आहेत. आज त्या खेळाडूंची अनुपस्थिती. वाईट बॉलचा कॉल. त्यामुळे ग्रामीण भागातली मोठी टीम आहे आणि जितेन शेळके बरोबर इथं टीमचा प्रवास आहे. 4 व्हीलर मात्र जितेन शेळके एकट्याकडेच आहे दौंडमध्ये. दुसरं कोण नाही घेतलं. आणि जितेन शेळकेची जी टीम तयार करतो जितेन, त्या दिवशी मेरेवाडीमध्ये ओपन हाफमध्ये सुद्धा पहिल्या क्रमांकाची चॅम्पियन राहिली टीम. त्या दिवशी कदाचित आटपाडीमध्ये सांगलीमध्ये येता आलं नाही.
जिकडे ऑल इंडिया ओपन ISPL ॲफिलेटेड टुर्नामेंट होती, मात्र दुसऱ्या स्पर्धेला कव्हर करत असताना त्या स्पर्धेसाठी त्याकडे एकदा आलं नाही या टीमला. तर मुंडप्यात खेळत होते अनुराग चषकाई जिकडे आपल्याला पाहायला मिळाल. त्यामुळे ही पूर्ण प्रोफेशनल कमर्शियल लेवलची टीम तयार करण्यात आली आणि आज हा संघ आपल्या स्पर्धेसाठी क्वार्टर खेळतोय जो पिंपरे खुर्द बरोबर येत आहे. 18 चेंडू खेळ या खेळातला 18 चेंडूंचा डाव शिल्लक आहे आणि पिंपरे खुर्द आणि पारगावचं नातं सुद्धा चांगलं राहिलंय. पिंपरे खुर्दची स्पर्धा असल्यानंतर पारगावला कायम आमंत्रित केलं जातं. त्यामुळं जवळचे संबंध जपणाऱ्या दोन टीम आहेत. वैद बो आज क्वार्टरचा सामना पारगाव बरोबरीत. दत्ता मामा ताकवणे मामाला बॉलिंग मार्कवरती आणण्याचं काम केलंय. धोनीने निवृत्तीची घोषणा केली पण मामा अजूनही तुम्हाला बघायला मिळते ट्रम्प कार्ड आहे. जितेन शेळकेनं मामाला निवृत्ती घ्यायची नाही हे सांगितलेलं आणि का घ्यायची. बाल आज ही गोलंदाजी तुम्ही बघायला आज सकाळपासून सरासरी तुम्ही दत्ता मामांची बघा. चांगल्या चांगल्या गोलंदाजांना लाजवेल अशी गोलंदाजी आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार मारायला शिकवणाऱ्या कृष्णाची विकेट मामाने घेतल्यानंतरचा एक मोठा आनंद बघितला होता आणि अनेक चांगले खेळाडू तयार केले. आज मार्गदर्शन मोठं आहे गावासाठी आणि आजही आपल्या गावाच्या टीमसाठी मैदानावरती उभे असणारे हे 40+ 50ची उमर गाठत असताना हा वारसा क्रिकेटचं जपणारी आपल्या आयुष्यातली 15-20 वर्ष या खेळासाठी दिलेली लोक आहेत. विरुद्ध दिशेने फटका धावा येतील 4. चौदा धावा धावपलक्यावरती. 77 मधल्या 14 धावा धावपलक्यावरती आहेत. वीस धावा धावपलक्यावरती चौकार त्यानंतर एक षटकार आला आणि 20 धावा धावपलक्यावरती. तिसरं षटक आहे जे या एका चेंडू बरोबर संपलं जाईल. बारा चेंडू मध्ये 57 बनवायचे आहेत. 12 चेंडू मध्ये 57 धावा विजयासाठी. चौथं षटक सुरू होणार आहे. शेष मोरे बॉलिंग मार्क वरती. पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे.
2 चेंडू लागोपाठचे निर्धाव किरण पवार पारगावचा. शेष मोरे SM कंपनीचे मालक. विकास सुरवसेचं षटक शेष टाकतोय. विकास सुरवसेची जागा धोक्यात आणली शेषनं. उद्या एक आयकॉन असणार आहे. 4 आयकॉन उद्या कोणते असतील हे संध्याकाळी ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्याला पोहोचवलं जाईल. मोठी नावं येऊ शकतील उद्या. शेवटचं षटक सहा चेंडू 55ची मॅच आहे. या मॅच मध्ये मोठी पकड तयार केली टीम तुकाई पारगावनं. नो बॉल. मॅच मध्ये फक्त एक औपचारिकता शिल्लक आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती टीम
3 चेंडू फक्त खेळातले शिल्लक आहेत. शौकत शेख पुन्हा एकदा डॉट बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉलचा कॉल. वाईट चेंडूची घोषणा तिथे. एक बॉल शौकत शेखला टाकायचा राहिलाय. सामना संपला. आजच्या दिवसातली ही शेवटची मॅच इथे थांबते. मॅच जिंकले टीम तुकाई टायगर्स पारगाव. हा संघ चौथा आहे जो उपांत्यपूर्व फेरीसाठी उद्या येईल. आणि उद्या या 4 संघांना घेऊन उद्याचा दिवस आपण फायनलचा सुरू करणार आहोत. उद्या 51,000 रुपयांचा विजेता कोण आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून जाईल. आणि उद्या भेटू सकाळी बरोबर 10 वाजता. उद्या असणाऱ्या या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण चेअर्स गर्ल्स बरोबरीत मैदान चालू होईल. आणि उद्या 4 टीममध्ये लुजर विनर हा फॉर्म्युला बरोबरीत फायनलपर्यंत 6 मॅचेस आपण कव्हर करू. आपली 6वी मॅच ही फायनल राहील. त्यामुळं सेमीफायनल्स नाही तर उद्या 6 सामने हे फायनलपर्यंत जाण्यासाठी टीम कव्हर करतील. आणि उद्या 6 होईल. भेटू सकाळी बरोबर 10 वाजता. तोपर्यंत आजचा खेळ संपला. आयोजकांची परवानगी घेऊन आम्ही आजचा दिवस थांबवतो. धन्यवाद.